नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आपण 31 जुलै गुरुवारची सकाळची अपडेट पाहणार आहोत। तर दौंडकडून येणारी आवक ही कमी होत चाललेली आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असलेला विसर्ग ही थोडा कमी होत चाललेला आहे, ते आपण पाहणार आहोत। पण ते पाहण्या अगोदर आपण A10 मराठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा पुढील सर्व ताजा व महत्त्वपूर्ण अपडेट। दौंडमधून भीमा नदी पात्रातील वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स, कॅनलमधून 1100 क्युसेक्स पाणी सोडण्यात येतं। यात कोणताही बदल झालेला नाही। तर धरणाची आजची टक्केवारी 97.13% आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 115.70 TMC झालेला आहे। तर यातील उपयुक्त पाणीसाठा 52.04 TMC आहे। तर भीमा नदीमध्ये दौंडकडून येणारी आवक ही काल सकाळी 40,283 क्युसेक्स होती। तर काल सायंकाळी हीच आवक कमी होऊन 34,018 क्युसेक्स झाली। मात्र आज सकाळी ही आवक चांगलीच घटलेली असून 29,036 क्युसेक्स झालेले आहे। तर भीमा नदी पात्रामध्ये आज सकाळी 30,000 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे। हा 30,000 क्युसेक्सचा विसर्ग अधिक वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा विसर्ग असा मिळून 31,600 क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सोडला जात आहे। पुणे जिल्हा परिसरातील पाऊस कमी झाल्या कारणास्तव दौंडकडून येणारी आवक ही कमी झालेली आहे। परंतु पावसाळा अजून 2 महिने शिल्लक असल्या कारणाने दौंडची आवक कधी पण वाढू शकते। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन उजनी प्रशासनातर्फे केले जात आहे।